सर्वांना नमस्कार. खूप सुंदर लोकेशन आहे आणि समोर समुद्र दिसतोय आणि रूममध्ये बसले. सगळ्यात आधी जेवण केलं आणि मग म्हटलं रेकॉर्ड करावं. तर चला. तर मग आता मंजू आणि विजय गुढीपाडवा झाला की दुसऱ्या दिवशी जाणार होते फिरायला. कोकणातलं प्लॅनिंग केलं होतं 2 दिवसाचं. आणि तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, मंजू तुझा नवरा सारखा कोकणात का जातो, याचं गुपित आता शोधून ये, तुला ना तो उल्लू बनवतो. आणि मंजूळा नुसती हसायची आणि बायका म्हणायच्या, येडी आहे ही, नुसती हसत असते. मंजू म्हणाली, मग काय करू, उगीच संशय घेऊन वाद वाढवून घेऊ का घरात. मैत्रिणी म्हणाल्या, आम्ही बघ आमच्या नवऱ्यांना अजिबात रिकामा सोडत नाही. फिरायला जायचं असेल तर आमच्याबरोबर जायचं असं म्हणतो आम्ही. आणि तुला येतं प्रवासाचा कंटाळा म्हणून तू नवऱ्याला एकट्याला रिकामं सोडतेस. पण आता मंजू नक्की बघ बरं का, त्या बंदरावर कोण आहे का एखादी, म्हणून तुझा नवरा तिकडं सारखा जातो. आणि मंजू हसून म्हणाली, हो आहे की, त्यांच्या फ्रेंड आहेत, सांगतात ते सगळं मला. आणि एक मैत्रीण डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, आता म्हणजे तुला सांगून सगळं सुरू आहे होय. अगं नवऱ्याची अशी पण एक कॅटेगरी असते, सगळं सांगायचं. मग बायकोला वाटतं माझा नवरा सगळं सांगतो, तसं काहीच नसेल. अगदी त्या बाईला भेटवायचं सुद्धा घरी आणून, आणि कधी कधी ती आपली मैत्रीणसुद्धा होते आणि नवऱ्याची सुद्धा असते. आणि मंजूला वाटायचं काहीतरीच काय, या बायकांना उगीचच पराचा कावळा करतात आणि संसारातलं सुख हरवून बसतात या संशयाच्या भोवऱ्यात. नवऱ्यावर जास्त वॉच ठेवला की मग नवरे खोटे बोलायला लागतात. आणि मग त्यातला गमतीचा भाग वेगळा होता. पण तिचा नवरा कसा आहे तिला चांगलंच माहीत होतं. जो नवरा बाहेर फिरतो, बाहेरचा नाद असतो, त्याचं त्याच्या बायकोकडे इतकं बारीक लक्ष असतं का, संसाराकडे बारीक लक्ष असतं का, तर अजिबात नसतं. पण विजयरावांचं तसं नव्हतं. ते घरात खूप बारीक लक्ष द्यायचे आणि बायकोकडे तर काही विचारच करू नका. आणि मग असा व्यक्ती बाहेर कशाला मन गुंतवेल. बाहेर मन गुंतवायला घरात काही कमी मिळतं होतं का. घरातलंच प्रेम अगदी अखंड बुडवून टाकणारं होतं. पण आता व्हायचं कसं माहीत आहे का, ते सुद्धा असं वागायचे की माणसाला कधी कधी संशयच यावा. आणि मंजूला संशय नव्हता येत, पण राग यायचा या माणसाच्या दिलदार स्वभावाचा. आणि हरणे बंदरावर आधीच फ्रेंडला एक फोन केला आणि विचारलं, तुला काय काय आणू इकडून सांग. आणि नेहमीच असं विचारायचं ते, इकडून काय आणायचं तुला सांग. आता जेव्हा जेव्हा तिकडून यायचे तेव्हा तेव्हा त्या सांगतील ते घेऊन जायचे. मग ती मुलगी म्हणाली, मला ना 2 किलो इंद्रायणी तांदूळ आण. आणि आता ते दोघेही एकमेकांना अरेतुरे बोलायचे. आणि मंजू त्याला म्हणाली, अहो आपल्यासाठी 3 किलो इंद्रायणी तांदूळ आणा. आणि आता हा बाबा गेला दुकानात आणि काय केलं, दोन्हीकडे 3-3 किलो तांदूळ आणला. आणि मंजूला राग आला. ती म्हणाली, 2 किलोऐवजी तिकडं न्यायला 3 किलो तांदूळ का आणला. तो म्हणाला, काय झालं आणलं तर. ती म्हणाली, हे बघा, नवऱ्यासाठी कुणी किती पण महत्त्वाचे असू दे, पण माझ्यावर चढ कुणीच नको, असं तिला वाटायचं. म्हणजे तुम्ही दोघींना समान तोलता का. मी लग्नाची बायको आहे आणि ती फक्त फ्रेंड आहे, ते मी ॲक्सेप्ट केलं. तिला 3 किलो तांदूळ आणले, मग मला 4 किलो का नाही आणले. आणि विजय म्हणाला, रुक्मिणीसुद्धा अशीच भांडायची कायम कृष्णासोबत की तुम्हाला कायम राधा का आवडते, राधा तुम्हाला माझ्यापेक्षा जास्तच का आवडते, असा कायम आरोप असायचा रुक्मिणीचा श्रीकृष्णावर. आणि मंजू थोडी हसली आणि म्हणाली, खरं आहे ते. आणि प्रत्येक श्रीकृष्णाला रुक्मिणी सोडून एक तरी राधा का आवडत असते कुणास ठाऊक. कधीतरी रुक्मिणी होऊन बघावं, मग कळेल की तिला किती त्रास होतो घरात. आणि आम्ही कोणाला तरी कुणाची तरी राधा होऊन आवडलो इतर पुरुषांना तर आवडेल का तुम्हाला सांगा. करू का मी कुणाची तरी फ्रेंडशिप. आणि आता विजय घाबरून म्हणाला, मंजू अगं तू असा विचार का करतेस. मंजू म्हणाली, का करते म्हणजे, तुम्ही संशयाला जागाच निर्माण करता. काय गरज होती 1 किलो तांदूळ एक्स्ट्रा आणायची. तिनं जितका सांगितलं तितकंच आणायचं ना. म्हणजे मला पैठणी आणल्या की तिला पण पैठणी आणणार का.
मला लिपस्टिक आणली की तिला पण लिपस्टिक आणणार का? दोघींनाही सेम सेम करणार का? इतका जीव मैत्रिणीवर का? आणि तो गप्पच बसला. आता विजय गप्प बसला आणि या बाईला आता भूत लागलं संशयाचं, इतर बायकांसारखं असं त्याला वाटलं. पण तिला संशयाचं भूत लागलं नव्हतं. पण तिचा नवरा जरा वाहवत जायचा. त्याला कुठे किती द्यावं, कुठे किती घ्यावं काही कळतच नव्हतं. देणं जास्त पण घेणं मात्र कमी असायचं त्याचं. आणि मंजू म्हणाली, तिने 2 किलो सांगितले आणि जर ती पैसे देणार असेल तर 2च किलोचे देणार. मग तुम्ही काय म्हणाल? अगं मी 3 किलो आणलेत, 3 किलोचे पैसे द्या असं म्हणाल का? 1 किलो गेला ना फुकट. आणि तो म्हणाला, अगो पैसे नाही घेणार आपण याचे. आणि मंजू चकित होऊन म्हणाली, का? ती कोण लागते तुमची, तिला इतकं फुकट घेऊन जायला? आणि तो म्हणाला, तुला तिथं गेल्यावर कळेल ग बाई, ती खूप मोकळ्या मनाची आहे. आणि ते सुद्धा आपल्याला चहा पाणी फ्रीमध्ये देते की. आणि अगं आता फोन केला होता तर किती मोठ्या मनानं म्हणाली, ये तुझ्या फॅमिलीला घेऊन ये. आणि तू अशी बोलतेस का? मंजू म्हणाली, लक्षात ठेवा, तिने 2 किलो मागितले ना तर 2च किलो आणायला हवा होता तुम्ही तांदूळ, म्हणून मला राग आला. एक्स्ट्रा लाड कुणाचे करायचे नाहीत. आणि त्यानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, मेलो आता. ए बाई, ते तांदूळ इथेच राहू दे, किंवा 1 किलो काढून घे, 2च किलो दे. आणि मंजू म्हणाली, काय गरज नाही, आता आणलेत ना तर सगळेचे सगळे घ्या. पण पुन्हा लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यासमोर इतर कुठल्याही बाईला जास्त भाव दिला तर मला नाही आवडणार. कधी कधी चहा पाणी करताना सुद्धा किती आग्रह करतात, खा खा खा. आणि इतका लाड आणि इतकी लाडाची जबरदस्ती फक्त माझ्यावरच करायची. महिला दिनाला सुद्धा तुम्ही तसं केलं, मला शुभेच्छा दिल्याच नाहीत ना, माझ्या चांगलं लक्षात आहे. आणि विजय म्हणाला, बरं झालं ग तुला मुलगी नाही, नाहीतर तिचे लाडसुद्धा केले असते तरी तुला राग आला असता. ती म्हणाली, अर्थातच आला असता, माझ्या आयुष्याचं प्रेम कोणासोबतही शेअर करायचंच नाही, अगदी माझ्या पोटच्या मुलांसोबतसुद्धा नाही. मी सुद्धा तुम्हाला डच्चू दिला तर कसं वाटेल? आणि तो म्हणाला, मला डच्चू देऊन कुठं जाशील? ती मला कुठेच जाणार नाही, पण तुमची किंमत कमी केली तर? तो म्हणाला, मी तुझी कुठे किंमत कमी केली? मंजू म्हणाली, केली. तुम्ही माझी किंमत कमी केली आहे हे मला जाणवलं आणि म्हणून मी बोलले, असं ती सिरियस होऊन म्हणाली. आणि तो गप्प बसला. मग ते दोघेही एका लग्नाला गेले. आणि आता कोणाचं पण लग्न बघितलं की तिला तिचं लग्न आठवायचं आणि विजयला त्यांचा हनीमून आठवायचा. आणि सगळ्या आठवणी जशाच्या तशा ताज्या व्हायच्या. आणि पुन्हा आपला हनीमून ते रिक्रिएट करायचे आणि पुन्हा नवीन नवीन वाटायचं. आणि हनीमून रिक्रिएट केल्यानंतर असं वाटायचं की नुकतंच आपलं लग्न झालं. आणि विजय तिला खूप खूप त्रास दिला आणि म्हणाला, बाई गं, आता मला ना महिनाभर काही नको असं ती म्हणाली. आणि तो तिला म्हणाला, तोंड बघ आरशात, लगेच 2 दिवसांनी तयार राहशील. आणि मग तो रूम बुक, आणि ती म्हणायची, जानू 2 रूम बुक करा ना, एक मुलांसाठी आणि एक आपल्यासाठी. तुम्हाला मंजू, खाण्यापिण्याला ऑलरेडी खूप पैसा जाणार आहे आपला, त्यामुळे एकाच रूममध्ये राहूया सगळे. आणि ती रुसली आणि म्हणाली, मग तिथे जाऊन काय उपयोग, मुलांसोबत एका रूममध्ये राहायचं, मग काहीच करायचं नाही होय, किती चोरी चोरी असते. आणि तो म्हणाला, अगं एका रूमचे 2,500 रुपये आहेत एका रात्रीचे, आपण राहणार फक्त 2 रात्री, 5,000 ऐवजी 10,000 जातील, कशाला इतके उगीचेच पैसे नसायला, आपण सगळे एकाच रूममध्ये राहूया. आता ती हसली आणि म्हणाली, जानू माझा पगार किती सांगा ना, किती पगार आहे? तुम्ही तुमच्या सहीनं पगार काढता ना माझा, महिन्यात 1.5 लाखाच्या आसपास आहे, मग मी तुम्हाला दिवसाला किती देते, तरी कंजूसपणा करतो का माझ्यासाठी पैसा नसायला? आणि तो तिला समजावत म्हणाला, नाही गं बाई, सगळं तुझंच आहे,
मंजुराणी, पण मुलांना सोडून नाही राहू वाटत. त्यांच्या सेफ्टीचा प्रॉब्लेम येईल ना, आणि जीवही लागणार नाही आपल्या रूममध्ये. आणि त्यानं मग एकच रूम बुक केली. आणि मंजू नाराज होऊन आली, मग तिकडे जाऊन काहीच एन्जॉय करायचं नाही का? आणि त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि मांडीवर बसवून म्हणाला, करायचं ना. नाही कोण म्हणालं, पण पोरं झोपल्यावर. आणि मग ती हसली आणि म्हणाली, मग ठीक आहे, पण तो चोरटा प्रणय नको वाटतो. हल्ली खुल्लम खुल्ला सवय आहे ना. आणि तो म्हणाला, अगं ती रूम ना खुल्लम खुल्लाच आहे, अगदी अशी बीचच्या कडेला आहे बघ. आणि बीच समोरच आहे आणि खिडकीतून बेडवर बसून सगळा बीच दिसतो. ती म्हणाली, आम्ही सहलीला गेलो होतो, तीसुद्धा खूप छान होती. विजय म्हणाला, अगं तू तेवढा एकच बघितलीस म्हणून तुला असं वाटतं, आणि तीच आठवते. दुसरं पण बरंच काही बघण्यासारखं असतं. चल तुला उद्या दाखवतो. असा नजारा तू कधीच बघितला नसेल, आणि तुला तिथं हवं ते घालू शकते. आणि ती हसून त्याच्या मिठीत गेली आणि म्हणाली, मला वाटलं आपण काहीच करायचं नाही की काय, आणि म्हणून मी खूप नाराज होते. आणि विजय म्हणाला, तू ना पक्की पागल आहेस, इतकं पण कळत नाही का? आणि ती हसली. मग दोघेही मार्केटमध्ये गेले त्याची खरेदी करायला. आणि येताना ती म्हणाली, मला नारळ पाणी प्यायचं. आणि तुम्हाला हल्लीसारखी नारळ पाणी का पितेस गं? दुसरं काहीतरी घे की आणि पी. आणि ती म्हणाली, पिणार, मी रोज नारळ पाणी पिणार, तुम्हाला काय करायचं? तुम्हाला बाई नारळ पाणी पी, नाही तर दारू पी, मला काय करायचं? माझं काम आहे तू मागशील ते देणं. असं म्हणून त्यानं तिला नारळ पाणी दिलं. आणि मग तिला म्हणाला, रव्याचे लाडू वगैरे बनवून घे, मला खायला लागतील नाश्त्याला. आणि तिनं डोक्यावर हात मारून घेतला. हे असं असतं, कुठं जायचं म्हटलं की रिकाम्या हातानं जायचं नाहीच, पोटा पाण्याची सोय करूनच जायचं. इतकी हॉटेल असतात, पण त्याचा काय उपयोग? राबणं आलंच नशिबात. मग तो एक दिवस इथे नव्हता, म्हणून तिनं उपप्राचार्यांकडून अचानकच रजा घेतली, आणि त्याला माहीत न होता रजा टाकली अचानकच. आणि मग शनिवारीच लाडू करावे, कपडे धुवून टाकावे, असं तिला वाटलं. आता तिचीसुद्धा कामाची काही नियोजनं असायचीच की, जशी प्रत्येक गृहिणीची ठरलेली असतात. आणि शाळेतून आलं की हे सगळं करायचा येतो कंटाळा, त्याच्यामुळे तिनं रजा टाकली, कारण भरपूर शिल्लक होत्या. आता बाहेरच्या कामापासून रजा घेतली, पण घरच्या कामापासून रजा घेऊन काय करणार? घरच्या कामापासून सुट्टी नव्हती ना मंजूची. आणि मग तिने लवकर उठून बापलेकांसाठी सकाळी सकाळी डोसे, उत्तप्पे, इडल्या असे 3 प्रकार केले, चटण्या सांबर केले, डबे बांधले. त्याच्या खास मित्राची बायको बाहेरगावी गेली होती, त्यांच्यासाठी सुद्धा नाश्ता केला. इतकं सगळं बांधलं आणि त्याला टिफिन दिला. आणि तो म्हणाला, तू येणार नाही का? पटकन साडी घाल, उशीर झालाय. आणि ती हसून म्हणाली, सरप्राईज, आज माझी रजा आहे. आणि तो म्हणाला, नंतर पण टाकणार आहेस ना रजा? मग आता का टाकली? ती म्हणाली, खूप शिल्लक आहेत रजा. शाळा सुरू झाली तरी तुम्ही मला एकही रजा टाकून देत नाही. नंतर लागतात, गावाला जायला लागतं म्हणून. मी आजारी असली तरी तुम्ही मला रजा टाकू देत नाही. मग आता शिल्लक राहणारच की. आता शिल्लक 1च महिना आहे, आणि इतक्या रजा शिल्लक आहे तर काय करायचं? म्हणून संपवून टाकायच्या. आणि याला आला की राग, त्याला न विचारता रजा टाकली म्हणून. आणि तिला म्हणाला, तू खूप मूर्ख आहेस, बाद आहेस. चक्क असा तो सिरियस फेस करून मंजूला म्हणाला. आणि तिला खूप राग आला. आणि तो जातानाच म्हणाला, माझे कपडे धुवून टाक, हे कर ते कर, असं ढीगभर काम तिला सांगून गेला की. आणि चिडलेली मंजू म्हणाली, तुम्ही मला बाद का म्हणाला? कोणत्या अँगलनं मी तुम्हाला बाद दिसले? मी माझी सगळी कामं सगळीकडे पूर्ण करते, मग तुम्हाला का खटकलं मी रजा टाकलेली? आणि तो म्हणाला, गरज नसताना गरज नसताना का रजा टाकली? आणि मंजूला त्याच्या शब्दाचा फार राग आला. बाद म्हणजे कुठल्या अँगलनं बाद, कुठल्या गोष्टीने बाद? तिनं नादच लावला. आणि ती अशी म्हणाली म्हणून तो डबे न घेताच गेला. आणि आता तीसुद्धा त्याच्या मागे नाही लागली डबा घ्या म्हणून. आणि गेला तर जा उपाशी बोंबलत, असं म्हणाली. नालायक माणूस. आता मंजू खूप चिडली होती.
आणि काम करायला गेली की त्याचा तो शब्द आणि तो चेहरा आठवायचा आणि तिच्या मस्तकाची शीर उठायची. तिनं त्याला रेकॉर्ड करून फोनवर खूप खूप शिव्या घातल्या आणि म्हणाली, माझ्याशी असं बोलायचं नाही. मी काय केलं तुझं नुकसान? मी माझी रजा टाकली. माझ्या जॉबचा भाग आहे. तू त्याच्यामध्ये इंटरफेअर का करतो? तू कुठे पण लक्ष घालू नकोस. तुझा काहीच संबंध नाही माझ्या कामात ढवळाढवळ करण्याचा. माझ्या वाटणीचं काम तुझ्या अंगावर टाकलं का शाळेचं? नाही ना. घरातलं कामसुद्धा मी टाळत नाही. सगळा नाश्ता वगैरे बनवून दिला होता तुला. मग तुझ्या बुडाला आग का लागली असं म्हणून ती फार फार चिडली आणि ती रेकॉर्ड करून त्याला फोनवर खूप खूप शिव्या देत होती. तू ना माझ्यासोबत राहण्याच्या लायकीचंच नाही. मेली तुझी बायको. घरी येऊन बघ नालायक माणसा. तुझीच खूप कामं असतात माझ्या डोक्यावर असं ती म्हणाली. आणि खरंच याची खूप म्हणजे खूप कामं असतात. घरी असला तरी सतत हे राहिलं ते राहिलं असं म्हणत असतो. आणि याची इतकी कामं असतात. मग ती कोण तुझी आई येऊन करते की बाप येऊन करतो? आणि मी सगळं सांभाळून नेहमीच काहीही कुरकुर न करता सगळं करते म्हणून तुला खूप मस्ती येते का मला त्रास द्यायला? रजा टाकून घरी राहिले पण झोपा काढणार नाहीच मी. कामच करणार आहे असं ती खूप बोलली. आणि तुझं थोबाड मला दाखवू नको आणि माझंही थोबाड बघू नको. तू घरी येऊ नको असं म्हणून तिनं राग व्यक्त केला. आता तीही न जेवता त्याचे कपडे धुवत बसली. पण त्याचे कपडे बघितले तरी तिला राग यायचा आणि ती खूप खूप कपडे आपटत होती त्याची. आणि आता तिच्यात लहानपणीची लग्नाच्या आधीची मंजू शिरली, जी भयंकर आगाऊ आणि आत्ताच्या पेक्षा जास्त दबंग मुलगी होती. आणि तिनं विजयच्या शर्टच्या गुंड्याच तोडून टाकल्या, जशी भावाच्या शर्टची लहानपणी तोडायची तशी. आणि तिचा राग व्यक्त करायला लागली आणि तिचा राग शांत होतच नव्हता. एकटीच राग व्यक्त करत होती, ओरडत होती. आणि मी काय झोपा काढते का? मला असं तो का म्हणाला? माणूस असं म्हणून केस पकडून रडायला लागली. पुन्हा तिला पॅनिक अटॅक आल्यासारखं झालं आणि तिची बोबडीसुद्धा वळायला लागली. आणि शेवटचा मेसेज केला तिनं त्याला, मी तुला ब्लॉक केलं. आणि त्याला ब्लॉकच करून टाकला. आणि म्हणाली, हा माझी लाईफ कुठं कुठं कंट्रोल करणार काय माहीत. आणि आता त्यानं ते सगळं ऐकलं आणि दुपारी घरी लवकर आलाच नाही. तिनंही त्याला फोन केला नाही. कुठं गेलाय कुणास ठाऊक, वकिरडं फुकायला म्हणली जा. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा उशिरा आला की घरी, जातोय कुठं? आणि तिला वाटलं तो चिडला असेल आणि हिचा राग शांत झाला असेल. मग ती तिचं मोबाईलवर काम करत बसली. आणि मग आता तो गुपचूप चहा करायला गेला. तिथेच सकाळचा त्याचा डब्बासुद्धा होता तसाच होता. आणि त्यानं आता तोही खाऊन टाकला. भूक लागली असेल ना, पण अंगात मस्ती होती आणि उपाशी गेला. आणि मुद्दाम ग्लास आपटून तिला त्रास देत होता. आणि तिने म्हणावं की गप्प बसा असं म्हणून तो वाट बघत होता ती बोलण्याची. पण मंजू नुसती हसायची आणि तो मुद्दाम ग्लास आपटायचा आणि तिच्या मूडचा अंदाज घेत होता. कारण बायको हसली की समजायचं तिचा राग गेला आहे. आणि मग शेवटी तिच्यासाठी पण चहा घेऊन आला की लाडात आणि तिच्या तोंडाला गुपचूप कप लावला. आता ती पीत नव्हती तरी तिला जबरदस्ती कप घ्यायला लावला आणि ओठांना कप लावण्याआधी तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि मग चहा पी म्हणाला. मग ती हसली. रागही तिला झटपट येतो आणि प्रेमही झटपट होतं त्याच्यावर. आणि हीच मोठी कमजोरी असते बायकांची. आणि मग रात्री झोपताना ती उशीवर झोपणार इतक्यात त्यानं उशी बाजूला फेकली आणि स्वतःचा हात तिला दिला. मग तीही त्याच्या हातावर गुपचूप झोपली. आणि आता त्यानं सकाळच्या भांडणाचा विषय काढला नाही. मंजूला वाटलं होतं पूर्वीसारखा उकरून काढेल की काय तो विषय, पण आता तो काहीच बोलला नाही. आणि मग तिला जवळ घेऊन कुस करू लागला आणि ती शहारून त्याच्या मिठीत गेली. मग आता सगळं झालं, रोमॅन्ससुद्धा झाला. त्यानं त्याचा त्या दिवशी तुला दाखवतो नंतर म्हटला बदलासुद्धा घेतला. तिला खूप त्रास दिला आणि दोघंही आता अंथरूण सोडून खाली जमिनीवर कधी गेले याचंही भान दोघांना नव्हतं. कारण त्याच्या धक्क्यांनी मंजू पलीकडे सरकायची, तोही तिच्यासोबत सरकायचा. आणि प्रेमात वाहवत जाणं यालाच म्हणतात असं तिला वाटलं. मग आता त्यानं तिला खूप तृप्त केली, शांत केली, तिचा सगळा राग घालवला. आणि ती आज खूप शिव्या दिल्या ना त्याला, म्हणून तिला गिल्टी फील करायला लागली स्वतःलाच. आणि त्याच्या मिठीत शिरून छातीवर डोकं टेकवून मनातल्या मनात माफी मागू लागली. पण देवाची त्याची नाही माफी मागितली. आणि मग त्यानं उशीच्या पलीकडे ठेवलेला तो शर्ट घेतला आणि म्हणाला, मंजू याचं बटन कुठं गेली गं?
अगं नवा कोरा शर्ट होता हा, हे काय आहे? आणि ती हसली आणि म्हणाली, इट्स माय हेड जानू. आणि तो खूप हसायला लागला आणि तिला म्हणाला, इट्स माय लव मंजू. आणि तिच्या ओठांना जाऊन तिच्या ओठांचा तुकडा काढला.